मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा वर्ग 5वा विषय गणित मधील जो 17वा पाठ आहे दशांश अपूर्णांक, या पाठातील 17.3 या स्वाध्यायातील सर्व उदाहरणे आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे 23.4 अधिक 46.6 बरोबर किती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी यांची बेरीज करायची आहे. पहा, आपण जर उभी मांडणी करून जर याची बेरीज केली तर आपलं उत्तर या ठिकाणी लवकर आपल्याला मिळेल. 6 आणि 4 10ला 0, हाचाला 1, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह येईल त्याच खाली. 3 आणि 4 10ला 0, हाचाला 1, 4 5 6 7, म्हणजे याची बेरीज असेल 70. याची बेरीज असेल 70, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये 816.6 अधिक या ठिकाणी दुसरी संख्या दिलेली नाही आणि त्यांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे 852.34. तर चौकटीतील संख्या कोणती. मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज दिलेली असते आणि त्या दोनपैकी एक संख्या दिलेली नसते, त्यावेळेस आपण त्या दोन संख्यांच्या बेरजेमधून जर दिलेली एक संख्या वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या मिळत असते. म्हणून आपण या ठिकाणी ही जी दोन संख्यांची बेरीज आहे 852.34, यामधून ही दिलेली जी एक संख्या आहे 816.6 ही संख्या आपण वजा करू. पाहिजे या ठिकाणी काही नाही, म्हणजे आपण दशांश चिन्हांच्या नंतर 0 जरी किती दिले शेवटी तरी त्याची किंमत बदलत नसते. ज्या ठिकाणी 4मधून 0 गेले 4 राहतील, 3मधून 6 जाणार नाही, इकडला हातचा घेतला, 13मधून 6 गेल्यानंतर 7 राहतील. या ठिकाणी 1 उरला होता, 11मधून 6 गेले 5 राहतील, 4तून 1 गेला 3 आणि ही 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, म्हणजे ती दुसरी संख्या असेल 35.74. 35.74. म्हणजे आपण जर ह्या 35.74 आणि ह्या 816.6 यांची जर बेरीज केली तर ती एवढी यायलाच हवी. यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नातसुद्धा 2 दशांश अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्या 2 दशांश अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पहा, या ठिकाणी करू आपण 18.77 वजा 16.55. 7तून 5 गेले 2 उरले, इथे 2 उरले, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 8मधून 6 गेले 2 उरले आणि 1मध्ये गेला 0, म्हणजे त्यांची वजाबाकी असेल 2.22. 2.22 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चौथा प्रश्न आहे 1.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती. पहा मित्रांनो, 1.5 मीटर आणि 2.25 मीटर यांची बेरीज करायची आहे. 1.5 मीटर आपल्याला आधी अंकात लिहावं लागेल. 1.5 मीटर लिहिताना 1 पूर्ण मीटर येईल आणि 1.5 म्हणजे हे 1.5 मीटर होईल. आणि 2.25 मीटर, 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि 750 सेंटीमीटर, 750 सेंटीमीटर म्हणजे हे 2.25 मीटर होईल. यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. पहा, 1.5 अधिक 2.750 यांची बेरीज करू. कराल 2, ह्याच्याला 1, हे 4, म्हणजे 4.25 एवढे मीटर होतील. 4.25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे यांची बेरीज असेल. पाचवा प्रश्न आहे. या ठिकाणी 2 दशांश अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. ही वजाबाकी करू आपण. 63.4 वजा 31.08 यांची वजाबाकी करायची. पहा, या ठिकाणी काही नाही, म्हणजे 0 आहे, 0तून 8 जात नाही, इकडला हातचा घेतला, 10मधून 8 गेले 2 उरले, या ठिकाणी 3 राहिले होते, 3तून 0 गेले 3 राहिले, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल, 3तून 1 गेले 2 राहिले आणि 6मधून 3 गेले 3 राहिले, म्हणजे यांची वजाबाकी येईल 32.32. पर्याय क्रमांक 4 ही याची वजाबाकी असेल. यानंतर 6वा प्रश्न आहे. एक संख्या दिलेली आहे, त्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, त्या संख्येतून दुसरी संख्या या ठिकाणी वजा केलेली आहे आणि आलेली वजाबाकी आहे 31.57. तर आपल्याला ह्या पहिल्या रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं बेरीज करत असताना 2 संख्यांची बेरीज दिली असेल आणि एक संख्या आपल्याला शोधायची असेल तर दिलेली एक संख्या आपण बेरजेतून वजा केल्यानंतर बेरीज मिळते. त्याच्या उलट जर आपल्याला 2 संख्यांची वजाबाकी दिलेली असेल आणि एक संख्या जर काढायची असेल तर आपण दिलेल्या वजाबाकीमध्ये दिलेली एक संख्या जर मिळवली
तर आपल्याला ती पहिली संख्या या ठिकाणी मिळत असते. म्हणून आपण ह्या दोन संख्यांची जी वजाबाकी आहे 31.57 यामध्ये दिलेली एक संख्या आपण या ठिकाणी मिळवू. 31.83. 10ला 0 हाताला 1, 14ला 4, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, हाताला 1 आणि 3, 3 आणि 3 6. म्हणजे ती संख्या असेल 63.4. 63.4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्यांचं उत्तर असेल. म्हणजे या संख्येमधून जर ही संख्या वजा केली पहा या ठिकाणी 63.4 वजा 31.83 म्हणजे येणारं उत्तर आपल्याला हे मिळालं पाहिजे आणि हे मिळणारच. पहा 0 आहे, 0तून 3 जात नाही, ह्याचा घेतला 10मधून 3 गेले 7 राहिले, इथं 3 राहिले होते, ह्याचा घेतला 13 झाले, 13तून 8 गेले 5 राहिले, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, इथं 2 राहिले होते, 2तून 1 गेला 1 उरला आणि 6मधून 3 गेले 3 उरले. म्हणजे 31.57 या ठिकाणी वजाबाकी बरोबर येत आहे. म्हणजेच आपण काढलेलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 7वा. पहा 300मधून 191.55 आणि 58.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल. पहा या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येतून दोन संख्या वजा करायच्या आहेत. दिलेली संख्या 300 आहे आणि याच्यातून आपल्याला ह्या दोन संख्या वजा करायच्या आहेत. म्हणजे मित्रांनो आपण ह्या 300मधून जर पहिली संख्या वजा केली, आलेल्या वजाबाकीमधून जर दुसरी संख्या वजा केली तरी आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट असणार आहे. पण तसं न करता जर आपण ह्या दोन संख्याची जर एकत्र बेरीज केली आणि ती संख्या जर एकदमच वजा केली तरीसुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. म्हणून आपण ज्या दोन संख्या या ठिकाणी वजा करायच्या आहेत त्या दोन संख्या आपण या ठिकाणी एकत्र मिळवून घेऊ. प्रथम 10ला 0 हाताला 1, 10ला 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, हाताला 1 हातच्या आला होता 8, 9, 1, 10ला 0 हाताला 1, 10, 5, 15ला 5 हाताला 1 आणि हे 250. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज 250 येत आहे आणि आपण जर 300मधून 250 वजा केले तर येणारं उत्तर हे 50 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 8वा. 8वा प्रश्न आहे जर 235.53 अधिक 35.43 बरोबर 270.96 म्हणजे या दोन संख्यांची बेरीज जर एवढी असेल तर या बेरजेमधून पहा 270.96 ही बेरीज आहे. या बेरजेमधून 35.43 पहा मित्रांनो, वर तुम्हाला याच स्वाध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण जर दुसरी संख्या काढायची असेल तर आपण दिलेली एक संख्या त्याच्यातून वजा करत असतो. पहा म्हणजेच या ठिकाणी काय दिले की दोन्हींची बेरीज इथं आहे आणि या बेरजेमधून या ठिकाणी ह्या दोन संख्यापैकी एक संख्या या ठिकाणी वजा करायची आहे. याचाच अर्थ ही बेरजेमधून जर ही एक संख्या वजा केली त्या दोन संख्यामधून तर येणारी वजाबाकी ही त्याची दुसरी संख्या असेल हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण वजाबाकी वगैरे क्रिया करत न बसता आपण या पद्धतीने सुद्धा उत्तर या ठिकाणी अगदी सहज आणि पटकन या ठिकाणी शोधू शकतो. पहा पर्याय क्रमांक 3 ही त्यांची वजाबाकी असेल. 9वा प्रश्न आहे तो 2017मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 अपूर्णांक दिलेले आहेत आणि या 6 अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे सरळ. तेव्हा आपण काहीच न करता सरळ एकाखाली एक पूर्ण संख्या जर मांडून घेतल्या आणि त्यांची जर आपण बेरीज केली तरीसुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. पहा या ठिकाणी मी बरोबर संख्या आणि संख्या लिहित असताना दशांश चिन्ह हे सर्व दशांश चिन्ह हे एकाखाली एक बरोबर आले पाहिजे याची दक्षता घ्यायला हवी. 1, 2, 3, 4, 7. पहा या ठिकाणी मी 6ला 6 संख्या एकाखाली एक लिहिलेल्या आहेत आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे. पहा बेरीज करू आपण. हे 7ला 7, 0ला 0, 0ला 0, 7 आणि 7 14ला 4, हातच्याला 1, 7 1 7 7 2 14, 7 3 21, 7 4 28 आणि 1 29ला 9, हातचे आले 2 आणि 7 आणि 2 9 आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. म्हणजे सर्व 6 संख्यांची दशांश अपूर्णांकांची बेरीज ही 9.94007 ही असेल.
पहा 9.94007 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाची योग्य बेरीज असेल। या स्वाध्यायामध्ये सर्वात शेवटचा प्रश्न आहे 10वा। या 10व्या प्रश्नामध्ये एक संख्या 8 अधिक 7 अंश छेद 10 अधिक 9 अंश छेद 100 ही बेरीज आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे। प्रथम आपण यांची बेरीज करू आणि ती दशांश अपूर्णांकात लिहू। पहा 8 छेद काय नाही म्हणजे 1 आहे अधिक 7 अंश छेद 10 अधिक 9 अंश छेद 100। या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्याला तिन्ही अपूर्णांकाचे छेद प्रथम समान करावे लागतील। पहा या पहिल्या अपूर्णांकाचा छेद 100 होण्यासाठी आपल्याला याला 100नच गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला, आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा 100 येण्यासाठी आपल्याला या अपूर्णांकाला 10ने गुणावं लागेल। पहा या ठिकाणी 800 छेद 100 होतील अधिक 10 7 70 छेद 100 होईल अधिक 9 अंश छेद 100। या ठिकाणी तिन्ही छेद समान झालेले आहेत आणि अंशाची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 879 अंश छेद 100। म्हणजे ही व्यवहारी अपूर्णांकात बेरीज झाली, पण आपल्याला या ठिकाणी दशांश रूपात त्याचं रूपांतर करायचं आहे। पहा मित्रांनो, दशांश रूपात रूपांतर करत असताना आपल्याला 879 म्हणजे 879ला या ठिकाणी 100ने भाग घालायचा आहे आणि 100ने भाग घालत असताना जी सोपी पद्धत आहे, एकच्या समोर असलेले 2 शून्य तेवढीच 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्ह हे 2 स्थळे डावीकडे सरकवायचं असतं। 1 2 म्हणजे दशांश चिन्ह या ठिकाणी येईल आणि आपलं उत्तर असेल 8.79। 8.79 म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही या तिन्ही अपूर्णांकांची दशांश रूपातील बेरीज असेल। धन्यवाद मित्रांनो।